गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आज संडे असल्यामुळे आम्ही बाहेर चाललो आहे एका कामासाठी. ते म्हणजे खूप दिवसापासून गाडीचं डीप क्लिनिंग पेंडिंग होतं. लास्ट टाईम आम्ही सर्व्हिसिंग करून आणली होती, त्याच्यानंतर वेळच मिळाली नव्हती. म्हणून आज वेळ आहे, म्हटलं जाऊया. म्हणून आता आम्ही सकाळीच बाहेर पडलो आहे. आणि जर तिथं जास्त वेळ लागणार असेल डीप क्लिनिंग करायला तर आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. म्हणजे असं काही प्लॅन फिक्स वगैरे नाही आहे. तिथे गेल्यावर चेक करणार म्हणजे नेमकं काय कसं किती नंबर आहेत. संडेला खूप साऱ्या गाड्या येत असतात तिथं. सो तिथं जाऊन चेक करणार. जास्त जर वेळ लागत असेल तर बाहेर कुठेतरी जाणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आज दिवसभर आम्ही काय करतो ते. यावेळी थोडंसं प्रॉब्लेम झालेला, म्हणजे गाडीमध्ये उंदीर असण्याची शक्यता होती. कारण गावाकडून येताना ना ज्या डिग्गीमध्ये आम्ही 2-3 पिशव्या ठेवल्या होत्या त्या त्यानं कुरतडल्या होत्या. म्हणून सगळ्यात आधी आम्ही कार स्पामध्ये गेलो. तिथे अंडर बॉडी वॉश अवेलेबल नव्हतं, म्हणून त्याच्यानंतर आम्ही अल्फा मोटर्समध्ये गेलो. इथे अंडर बॉडी वॉश अवेलेबल होता, प्लस रॅट स्प्रे सुद्धा तिथे अवेलेबल होता, म्हणून तोही करून घेतला. त्याचे चार्जेस त्यांनी असे वेगळे लावले होते, पण कोई ना, तेच मेन करायचं होतं. कारण जर तो इंजिनमध्ये गेला असता तर तिथल्या सगळ्या त्याने वायरी तोडून टाकल्या असत्या आणि मग काय गाडी बंद पडली, काही झालं तर ते त्यावेळी कळणार सुद्धा नाही आपल्याला नेमकं काय झाले. म्हणून म्हटलं की आधीच आपण प्रिपेअर्ड राहिलेलं बरं. म्हणून गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि व्यवस्थित सगळं ते स्प्रे वगैरे पण गाडी सगळं करून घेतलं. छत्रपती संभाजी उद्यानच्या स्टॉपला आम्ही उतरून 3 नंबर गेटमधून आम्ही आता बाहेर आलो आहे. आणि आता आम्ही एका मस्त ठिकाणी महाराष्ट्रीयन थाळी खायला चाललो आहे. अशा एका डायनिंग हॉलला चाललो आहे, ज्याचं नावच आशा आहे. इथे बघा ताटात किती पदार्थ आहे. मस्त दही आहे, वरण आहे, छोलेची आमटी आहे आणि इथं ते आळूचं फतफदं, पिवळ्या बटाट्याची भाजी, चपाती, त्यानंतर त्यांनी ती खोबऱ्याची चटणी आणि सगळ्यात मेन म्हणजे ते केळीचं काहीतरी आंबट तिखट गोड अशी काहीतरी त्यांनी ती कोशिंबीर बनवली होती आणि पापड. त्यानंतर पांढरा भात वरण आणि त्याच्यानंतर मस्त असा मसाले भात होता. आणि इथे बघा पाणी प्यायसाठी बिस्लरी नाही तर तांब्यानी वाटी, एकदम आपल्या गावाकडं असतं तसं, अशी मस्त व्यवस्थित अशी एकदम सिंपल अशी तिथं व्यवस्था होती. तिथून बाहेर पडून थोडंसं शॉपिंग केलं आणि नंतर आम्ही जय कैलाश, जे डेक्कन कॉर्नरला आहे, तिथे कुंदा आणि बासुंदी इतकी फेमस आहे आणि ती खाल्ल्यानंतर ना मग काय बघायलाच नको, इतकी भारी टेस्टला होती. तुम्ही तिथे गेला ना त्या एरियामध्ये, इथली कुंदा बासुंदी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. हे सगळं करूपर्यंत आमची गाडी सुद्धा क्लीन झाली होती आणि बघू शकता इथं किती सुंदर छान अशी नवीन शोरूम मधनच काढली अशी दिसत होती. एकदम टकाटक झालं होतं. इतकं छान त्यांनी क्लिनिंग करून दिली होती ना. आतमध्ये जे हँडलपाशी जे एवढे डाग पडले होते ते सगळे निघून गेले होते. त्यामुळे आम्ही तर खूप खुश होतो. इथून डायरेक्ट आम्ही नर्सरीमध्ये गेलो, कारण मला काही प्लांट्स घ्यायचे होते. खूप शोधाशोध केली आणि आता पावसाळा असल्यामुळे ना झाडं खूप छान फुलली होती, उमलली होती, खूप भारी दिसत होती. त्याचे रेट्स पण तेवढेच झालेत, कारण ते झाडाचं प्लस ते कुंड्यांचं रेट बघून ना भाई म्हटलं गावाकडं बरं होतं, दुसऱ्याच्या दारातनं तोडून आणून आपल्या दारात लावत होतो आपण. 2 इंडोर आणि 2 आउटडोर असे मी प्लांट्स घेऊन आले आणि तिथूनच असे थोडेसे 4 कुंड्या वगैरे घेऊन तिथून लावून वगैरे व्यवस्थित घेऊन आलोय. त्याची थोडीशी माती वगैरे लागले, त्यामुळे क्लिनिंग करून घरामध्ये कुठं प्लेस करून ठेवायचं हे अजून ठरायचं आहे. म्हणून तोपर्यंत का आता हे बाल्कनीमध्ये मी इथं ठेवून दिलं आहे त्याला. आणि आजचा दिवस खूप छान गेला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच खूप छान व्हिडिओज येत राहतील माझ्या चॅनलवर, त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय.